गुड मॉर्निंग इंडिया. आपल्यासाठी छान गोष्ट आणली आहे की आळस कधी करू नका. एकदा काय झालं, एका जंगलात खूप सारे गिधाड राहत होते. ते मस्त त्या जंगलात उडायचे, छान त्यांचे शिकार शोधायचे आणि खायचे. एक दिवस काय झालं, ते उडत उडत दुसऱ्या जंगलात गेले. तिथं मस्त छोटंसं तळं होतं. त्या तळ्यामध्ये मासे होते, बेडूक होते आणि बाजूला मस्त सगळी झाडी होती. मग ते तिथंच मुक्कामाला राहिले. मस्तपैकी मासे खायचे, बेडूक खायचे, तळ्यातलं पाणी प्यायचे आणि बाजूला झाडाखाली जाऊन आराम करायचे. आणि मग त्यांना वाटलं इथंच बरं आहे. ना शिकार शोधायची ना काही, इथं आयतं भेटतं आपल्याला. पण त्यातला एक म्हातारा गिधाड मात्र हुशार होता. तो म्हटलं, नको मित्रांनो, चला आपण आपल्या परत जंगलात जाऊ. हे काही खरं नाही, आपली उडायची क्षमता कमी व्हायला लागली, इथं नको आपण राहायचं. पण कोणी त्याचं ऐकलं नाही. तो मात्र मग एकटाच परत जंगलात निघून गेला. आणि एक दिवस काय झालं, यांचं मात्र तीच दिनचर्या चालू होती. एक दिवस एका वाघाने जोरदार ह्यांच्यावर हल्ला केला, पण ह्या कोणालाच असं उठता आलं नाही. म्हणून ते सगळे तिथंच मेले. फक्त त्यातलं एक गिधाड मात्र जिवंत होतं. इकडं मात्र त्या गिधाड मित्राला ह्यांची आठवण झाली. ते म्हटलं, चला जाऊन तरी बघू आपले मित्र कसे आहेत. आणि तो परत ह्या जंगलात आला. बघतो तर सगळीकडे ह्यांचे प्रेत पडलेले. आणि मग एक फक्त गिधाड जिवंत होतं. त्याच्याजवळ तो गेला. तेही जखमी झालेलं होतं. त्याच्याजवळ गेला. म्हणलं, काय रे मित्र, हे काय झालं? कोणी हल्ला केला तुमच्यावर? आमच्यावर वाघाने खूप जोरात हल्ला केला. अरे मग तुम्ही उडून जायचं ना आकाशात. कसं उडणार? आम्हाला उडताच येईना. कसं काय? अहो, आम्ही नुसतं खायचं आणि झोपायचं. आम्ही उडायचं सुद्धा विसरून गेलो. अच्छा. आणि म्हणून मग आम्हाला त्यांनी मारलं. आणि एवढं बोलून ते सुद्धा गिधाड मेलं. आणि मग याला खूप वाईट वाटलं. तो मनात म्हटला, बघा, फक्त ह्यांनी आळसाला धरलं. आळस किती मोठा शत्रू आहे. यांनी आळस सोडला नाही, म्हणून ह्याचं किती सारं नुकसान झालं. म्हणून कधी कशाचा आळस करायचा नाही. सो थँक यू.